टाकली फाटा ते चांबळे रस्ता तात्काळ दुरुस्ती झालीच पाहिजे। कुरुस देवघर रस्ता सर रस्त्याची साईड पट्टीवर ना दुरुस्त तात्काळ दुरुस्ती झालीच पाहिजे। आमच्या मागण्या पूर्ण करा। या ठेकेदारी व अधिकाऱ्यांचे करायचे काय? खाली डोक्यावरचे पाय। या ठेकेदार व अधिकाऱ्यांचे करायचे काय? खाली डोक्यावरती पाय। रस्ता आमच्या हक्काचा। अरे हा रस्ता आमच्या हक्काचा। वाडा भिवंडी महामार्ग काँक्रिटीकरण झालेच पाहिजे। ठेकेदार ब्लॅकलिस्टेड झालेच पाहिजे। पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांची एसआयटी मार्फत चौकशी झालीच पाहिजे। सापरोंडे फाटा ते उच्चाट रस्ता दुरुस्त झालाच पाहिजे। कुरुस कोल्डे ते खैरे रस्ता तात्काळ दुरुस्त झालाच पाहिजे। वाडा भिवंडी मनोर रस्ता दुरुस्त झालाच पाहिजे। ठेकेदारांवर सदोष मनुष्यबळ वधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे। टाकली फाटा ते चांबळे रस्ता तात्काळ दुरुस्ती झालीच पाहिजे। कुरुस ते देवघर रस्त्याची साईड पट्टीवर ना दुरुस्त रस्ता तात्काळ दुरुस्त झालाच पाहिजे। अरे कोण म्हणतो येणार नाही? हा रस्ता रोको करण्याचं मुख्य कारण आम्ही याच्या अगोदर 3 महिन्यापूर्वी इथं भव्य रस्ता रोको आंदोलन केला होता। त्या दरम्यान आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना आम्ही आव्हान केलं होतं की सदर रस्त्याबाबत 70 करोड रुपये जे शासनाने मंजूर करून दिले ते मंजूर केलेल्या पैशांनी अजून रस्ता अतिशय नादुरुस्त आहे। कुठे त्याची दुरुस्ती होताना दिसत नाही। काल परवा ती थातून दुरुस्ती केली की एका ठेकेदाराच्या घरी मोठं लग्न कार्य होतं जिथं करोडो रुपयाचा खर्च केला होता। तेव्हा या रस्त्याची थोडीफार दुरुस्ती केली। तुम्ही बघितलं असाल तर आंबाडीपासून भिवंडीपर्यंत आणि कुरुसच्या पुढे वाड्यापर्यंत आणि मनोर मस्तांपर्यंत संपूर्ण रस्त्याच्या आधी दुर्दशा झालेले। आज 70 करोड रुपये हे गेले कुठे याचा हिशोब मागण्यासाठी आमची लोक आज रस्त्यावर उतरलेत। हे 70 करोड रुपयाचा हिशोब द्यायचा आहे आणि या ठेकेदाराने जर हिशोब दिला नाही तर यांची एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे। संबंधित ठेकेदाराला तात्काळ ब्लॅकलिस्ट केला पाहिजे। या मुख्य मागण्या आमच्या आहेत। किती अपघात झाले या रस्त्यावर आतापर्यंत जवळजवळ 150च्या वर अपघात झाले। 350-400 लोकांचा मृत्यू झाला। 500च्या वर लोक अपंग तत्व आले। म्हणजे आम्ही आतापर्यंत किती सहन करायचं? आमची लोक रोज मरतात आणि संबंधित अधिकारी आणि पीडब्ल्यूडीच्या लोकांनी आपले खिसे भरायचं काम सुरूच ठेवलंय। आपला जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा।